ग्रॅव्हिटेशनचा कन्सेप्ट अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगणार आहे आणि त्याच्या नोट्स पण तुम्हाला लगेच देणार आहे. ग्रॅव्हिटेशनच्या कन्सेप्टमध्ये तीन महत्त्वाच्या गोष्टी आहेत की ज्या आपण ग्रॅव्हिटीने एक्सप्लेन करू शकतो. एक असं की आपल्याला अनुभव आहे की ऑल द बॉडीज फॉल ऑन द अर्थ. वरती ॲपल असेल, ती न्यूटनची फेमस गोष्ट आहे की न्यूटन झाडाखाली बसला होता आणि त्याला ॲपल खाली पडताना दिसलं आणि त्याच्यावरनं त्याला ग्रॅव्हिटेशनचे कन्सेप्ट मांडण्याचा मोह झाला. ही गोष्ट खरी आहे की खोटी आहे ते कोणालाच माहीत नाही, परंतु ती चर्चिली जाते की अशा पद्धतीने ग्रॅव्हिटेशनचा कन्सेप्ट न्यूटनच्या मनात आला. दुसरा जो भाग आहे की न्यूटन असेल किंवा त्याच्या अगोदर गॅलिलिओ पण असेल, ह्यांचे निरीक्षण फारच उत्तम होतं आणि पृथ्वीभोवती जो आपला चंद्र फिरतो त्याचं निरीक्षण असेल किंवा प्लॅनेट्स आणि अर्थ जे सूर्याभोवती फिरतात, तर हे सर्व ग्रॅव्हिटेशनने एक्सप्लेन करता येतं. हे आपल्याला या दोघांच्या कामामधनं म्हणजे गॅलिलिओच्या आणि न्यूटनच्या कामामधनं स्पष्ट होतं. तर या तीन महत्त्वाच्या गोष्टी आहेत की ज्याचा विचार करून किंवा त्याची निरीक्षणं घेऊन न्यूटनने ग्रॅव्हिटेशनचा लॉ मांडला. कुठल्या तीन गोष्टी? तर ऑल बॉडीज फॉल ऑन द अर्थ, नंबर एक. ऑल बॉडीज फॉल ऑन द अर्थ. नंबर दोन, प्लॅनेट्स अँड अर्थ रिव्हॉल्व अराउंड द सन. म्हणजे सूर्याभोवती ते रिव्हॉल्व होतात, प्रदक्षिणा घालतात. आणि आपल्याला हे पण माहिती आहे की मून ऑल्सो रिव्हॉल्व्स अराउंड द अर्थ. तर ऑल दिस कॅन बी एक्सप्लेन्ड बाय ग्रॅव्हिटेशन. अँड द ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजे काय? तर तो एक युनिव्हर्सल फोर्स आहे. तो पूर्ण ब्रह्मांडामध्ये हा फोर्स दिसतो आणि एव्हरी ऑब्जेक्ट एक्सपिरियन्सेस द ग्रॅव्हिटेशनल फोर्स. दिस इज द इम्पॉर्टंट पॉईंट अबाउट द ग्रॅव्हिटेशनल फोर्स. इट इज युनिव्हर्सल फोर्स. दुसरा पॉईंट महत्त्वाचा ग्रॅव्हिटेशन फोर्सच्या बाबतीत असा आहे की तो वीक फोर्स आहे, म्हणजे त्याची शक्ती खूपच कमी आहे. इट इज अ विकेस्ट फोर्स. ग्रॅव्हिटेशनच्या फोर्सकडे येण्याच्या अगोदर आपल्याला महत्त्वाचं जे कॉन्ट्रीब्युशन आहे ते केपलरचं आहे, ज्यांनी प्लॅनेटरी मोशन म्हणजे जे ग्रह फिरतात त्याच्या मोशनच्या संदर्भात काही नियम आपल्याला दाखवून दिले आहेत. त्याला आपण लॉज ऑफ प्लॅनेटरी मोशन असं म्हणतो आणि त्याचा केपलरच्या नावाने ते लॉज आहेत. तर फर्स्ट लॉ म्हणजे पहिला लॉ कुठला आहे तर त्याला आपण लॉ ऑफ ऑर्बिट असं म्हणतो. आणि तो लॉ असं सांगतो की सर्व प्लॅनेट्स ते सूर्याभोवती फिरतात आणि ते फिरताना त्याचा जो ऑर्बिट आहे तो इलिप्स आहे. तर ही जी मी आकृती काढली ती इलिप्टिकल आहे. तर हे जे प्लॅनेट्स सूर्याभोवती फिरतात, म्हणजे हा सूर्य आहे सपोज आणि हा प्लॅनेट असा फिरतोय, तर तो प्लॅनेट फिरताना सूर्याभोवती गोलाकार नाही फिरत, तर तो इलिप्टिकल ऑर्बिटमध्ये फिरतो. आणि इलिप्स आपण भूमितीमध्ये शिकलो आहोत की इलिप्स जर आपण ही आकृती इलिप्सची आकृती जर समोर आणली तर त्याच्यामध्ये दोन फोकल लेंथ फोकस असतात. म्हणजे त्याला प्लुरल सिंग्युलर म्हणजे फोकस, एक फोकस आणि दोन असलं तर फोकाय. तर दोन फोकाय इलिप्सचे आहेत आणि त्या इलिप्सच्या एका फोकायवरती सूर्य जर धरला तर त्या पद्धतीने प्लॅनेट्स मूव्ह होतात. म्हणजे ऑल प्लॅनेट्स मूव्ह अराउंड द सन इन अन इलिप्टिकल ऑर्बिट सच दॅट सूर्य हा त्या इलिप्सच्या एका फोकायवरती असतो. ओके. तर हे महत्त्वाचं सूत्र फर्स्ट लॉ म्हणून आपण त्याला ओळखतो की लॉ ऑफ ऑर्बिट. दुसरा जो पॉईंट आहे जो केपलरने सांगितला, दुसरा लॉ, तर लॉ ऑफ इक्वल एरियाज असं म्हणतात. तर लॉ ऑफ इक्वल एरियाज काय सांगतो? तर लॉ ऑफ इक्वल एरियाज हे सांगतो की प्लॅनेट्स जे सूर्याच्या जवळ आहेत ते जेव्हा सूर्याच्या जवळ येतात तेव्हा ते फास्ट गतीने जातात आणि जेव्हा ते दूर वर असतात तेव्हा ते हळू गतीने जातात.
हे आपण अगोदरच सांगितलं की प्लॅनेट्स इलिप्टिकल ऑर्बिटमध्ये जातात आणि सन हा त्या इलिप्सच्या फोकसवरती असतो. सन हा फोकसवरती असतो. आता जेव्हा प्लॅनेट्स इलिप्टिकल ऑर्बिटमध्ये मूव्ह होत आहेत तेव्हा प्लॅनेट्स कधी सूर्याच्या जवळ असतील तर कधी सूर्याच्या लांबवर असतील. तर अशा वेळेस जर आपण असं गृहीत धरलं की हा प्लॅनेटची पोझिशन आहे आणि ही प्लॅनेटची पोझिशन आणि सनची पोझिशन ही जर आपण जॉईन केली, ही लाईन जॉईन केली, तर ही जी लाईन आहे तर ही लाईन सपोज इनिशियल लाईन P1 आहे आणि आपण असं घड्याळ लावलं की घड्याळ सुरू केलं तर एका टाईम इंटरवल डेल्टा टीमध्ये हा प्लॅनेट इथून P2ला येईल किंवा PF म्हणू, इनिशियल PI म्हणू आणि फायनल PF म्हणू. तर अगोदर तो PI पोझिशनला असेल तर तो नंतर PF पोझिशनला जाईल एका ठराविक टाईम इंटरवल नंतर. तर अशा वेळेस ही लाईन जी आपण कनेक्ट केलेली आहे ही लाईन आपण जॉमेट्रिकली बघितली तर तो एक सेक्टर व्यापते. तर दिस इज अ सेक्टर. सो दिस इज द एरिया ऑफ द सेक्टर. आता केपलरचा जो लॉ आहे सेकंड लॉ तो असं म्हणतो की हा जो एरिया ऑफ सेक्टर आहे हा एरिया आणि तुम्ही दुसरी कुठलीही पोझिशन घेतली प्लॅनेटची, समजा ही एक पोझिशन घेतली P आणि ही P' घेतली तर ह्याच टाईम इंटरवल सेम ठेवला तर अर्थातच हा P या P' जाईल. तर P आणि हा P' जाईल. तर P' जेव्हा जाईल तेव्हा त्याचा एरिया ऑफ द सेक्टर हा असा असेल. आता हे तर समजू शकतं की जेव्हा पॉईंट PI गोज टू PF किंवा P गोज टू P' तो एक सेक्टर एरिया इज इक्वल टू सेक्टर. परंतु त्यात एवढंच सांगितलेलं नाही आहे. तर त्यांनी असं सांगितलेलं की केपलरने असं सांगितलं की तो जो एरिया आहे म्हणजे हा जो एरिया आहे आणि हा जो एरिया आहे ते एरियाज इक्वल असतील. म्हणजे काय स्टेटमेंट असं की लाईन जॉईनिंग द सन म्हणजे हा सूर्य, हा इथला सूर्य आणि प्लॅनेट, इट कवर्स, स्वीप्स म्हणजे कवर्स इक्वल एरियाज इन इक्वल इंटरवल ऑफ टाईम. आपण कुठला टाईम इंटरवल धरला आपल्या उदाहरणासाठी डेल्टा टी. तर डेल्टा टीमध्ये समजा हा एरिया असेल SPI PF तर त्याच टाईम इंटरवलमध्ये हा जो एरिया आहे SP आणि P' तर दोन्ही एरिया म्हणजे एरिया SP P' सेक्टरचा एरिया इज इक्वल टू एरिया SPI PF. कारण काय तर डेल्टा टी सेम आहे, टाईम इंटरवल सेम आहे. सो हा झाला लॉ ऑफ इक्वल एरियाज इक्वल असतात म्हणून त्याला लॉ ऑफ इक्वल एरियाज म्हणतात. याचाच अर्थ असा आपण जे बघितलं की त्यामुळे प्लॅनेट्स मूव्ह फास्टर वेन दे आर क्लोज टू सन अँड दे मूव्ह स्लो वेन दे आर फार ऑफ फ्रॉम द सन. आणि तिसरा जो लॉ आपण बघितला तो केपलरचा लॉ आहे, दॅट इज लॉ ऑफ पिरियड्स. याच्यामध्ये सुद्धा अर्थातच इलिप्टिकल ऑर्बिट कन्सिडर करावं लागेल. याच्यामध्ये एक कन्सेप्ट आपल्या लक्षात घेतलं पाहिजे की हे दोन जे क्वांटिटीज आहेत म्हणजे पिरियड आणि लेंथ ह्या दोन्ही रिलेट करतात. तर सेमी मेजर ॲक्सिसची लेंथ, आपण जर इलिप्स शिकलेलो आहोत आणि आपल्याला माहिती आहे की इलिप्समध्ये हा समजा इलिप्स आहे तर इलिप्सचा ही जी ॲक्सिस असते मोठी ॲक्सिस असते त्याला मेजर ॲक्सिस असं आपण म्हणतो. त्याला आपण मेजर ॲक्सिस असं म्हणतो आणि ही जी ॲक्सिस आहे तिला मायनर ॲक्सिस असं म्हणतो. तर मेजरचे निम्मे जर केली तर ती झाली सेमी मेजर ॲक्सिस. निम्मी केली म्हणजे सेमी मेजर ॲक्सिस. आणि मग आपल्याला दिसेल आकृतीमध्ये की त्याची मी लेंथ ही R गृहीत धरलेली आहे. आर अशी गृहीत धरलेली आहे त्याची लेंथ, सेमी मेजर ॲक्सिसची लेंथ. तर हा लॉ काय सांगतो की टाईम पिरियड. तर टाईम पिरियड म्हणजे काय? टाईम पिरियड म्हणजे वेळ, त्या प्लॅनेटला एक रेव्होल्यूशन करण्यासाठी लागणारा वेळ. म्हणजे समजा हा प्लॅनेट इथे आहे, इथून परत तो असा पूर्ण प्रदक्षिणा घालून इथपर्यंत आला तर तो जो वेळ लागतो त्याला आपण टाईम पिरियड म्हणतो. तर तो जो टाईम पिरियड लागणार आहे रेव्होल्यूशनला दॅट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू क्यूब म्हणजे R⁻³ क्यूब ऑफ सेमी मेजर ॲक्सिस असं स्टेटमेंट आहे. सो टाईम पिरियड ऑफ रेव्होल्यूशन
ऑफ अ प्लॅनेट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू, म्हणजे हेच हाच लॉ आहे. हे जर तुम्ही लक्षात राहिलं, टी स्क्वेअर टाईम पिरियड ऑफ रेव्होल्युशन, टी स्क्वेअर ऑफ टाईम पिरियड, फक्त टाईम पिरियड नाही तर स्क्वेअर ऑफ टाईम पिरियड ऑफ रेव्होल्युशन is directly proportional to the cube of the semi-major axis. So t square is directly proportional to r cube is the law of periods. Okay, तर अशा पद्धतीने आपल्याला केपलरचे लॉ समजतात. आपल्याला आता पुढच्या याच्यामध्ये हे जाण्याच्या अगोदर आपल्याला हे लक्षात घेतलं पाहिजेत की न्यूटनने ह्या प्लॅनेटरी मोशनचा जो अभ्यास केपलरने केला ते समजून घेतलं आणि त्याच्या मदतीने त्यांनी एक ते प्लॅनेटरी मोशन का होत आहे याचा विचार केला आणि त्याला अनुषंगाने त्यांनी एक लॉ मांडला, त्याला युनिव्हर्सल, त्याला लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन म्हणतात. आणि त्यांनी असं सांगितलं की हे जे प्लॅनेटरी मोशन केपलरने सांगितलेले आहेत तर ते कशामुळे होत असतील, तर त्या एका फोर्समुळे होत आहे आणि त्या फोर्सला त्यांनी युनिव्हर्सल फोर्स ऑफ ग्रॅव्हिटेशन असं नाव दिलं आहे. तर अशा पद्धतीने युनिव्हर्सल फोर्स ऑफ ग्रॅव्हिटेशनचा जो कन्सेप्ट आहे तो न्यूटनने आपल्या सर्व समोर मांडला. तर लॉ काय आहे तर तो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये इमिजिएटली बघणार आहोत.